मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल अक्षय ऑन बॉलिंग मार्क ड्राईव्ह केलाय. वॉट शॉट अप्रतिम फटका आहे. क्लासिक शॉट डीप पॉइंट मध्ये नेत्रदीपक फटका. बॉल चाललाय सीमा पार 4 धाव संख्येसाठी. हा येतोय नेत्रदीपक चौकार. वाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. पहिल्याच बॉलमध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर व्हाईट बॉलची संगत होती अक्षय बॉलिंग मार्क वरती. नाणेफेक गमावले आणि नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय. मागील मॅच अगदी सहजरित्या चेसिंग झाल्या आणि त्याच कारणास्तव टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय स्वीकारला जाणता पिंपलोणी. कदाचित तो निर्णय योग्य आहे की अयोग्य येणारा काल सांगेल, परंतु पहिल्याच मॅचमध्ये सामना चेस झालाय आणि दुसऱ्या मॅचमध्ये धावा डिफेंड करण्याच्या सामर्थ्याचा विश्वास ठेवलाय तो जाणता राजा पिंपलोली संघानं. एका बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धाव फलकावर.
मध्ये महत्वाची आहे आणि सहकार्य करणं हे देखील एखाद्या खेळाडूचा ॲज अ प्लेअर म्हणून एक काम असतं. परंतु नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 2 धावांची पॅनल्टी आपण देऊयात खरं तर आई भवानी आरवण संघाला. लेट्स मॅच इज ऑन नाव. अक्षय बॉलिंग मार्क वरती. अक्षयचा बॉल उडवलाय हवेत क्षेत्ररक्षक जज करतोय. रोशन रोशन करणार नाहीये चुकी. पकडले सहजरित्या कॅच. पहिला फलंदाज होतोय बाद. प्रयत्न केलाय अर्बन संघासाठी. बॉल नंबर 3 न्यू बॅटर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वन मोर चान्स अगेन्स्ट सेकंड कॅच ऑफ दिस मॅच. लगातारचा दुसरा धक्का लागतोय टीम जाणता राजा पिंपळी संघाला. आल्या पावली माघारी परतेल. बॅटर अमर हॅश खूप सुंदर असं संगीत. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बॅक टू विकेट. फर्स्ट विकेट हॅट्रिक ची संधी आहे. आल्या आल्या मोठा फटका रडार मध्ये दिला फेकून ऑन साइडला. आसमानी टोला बॉल करतोय हॉई सफर. मंतर येतोय षटकार. Disconnected. ऑन विकेट हॅट्रिक बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल. पुलचा फटका आल्या बॅटर साहिलनं हा षटकार ठोकलाय. प्रतिम फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे तुम्ही पाहिलंय. अप्रतिम फटका. बॉलवरती वॉच केलं खरं तर नजर ठेवली आणि रडार मध्ये आलेल्या बॉलला अक्षरशः फेकून दिलाय लॉंग ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये. नेक्स्ट बॉल. कांद्याचा वापर केला. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आहे. योग्य टप्प्यावरती लाईन हिट केली जाते. अप्पर कटचा कदाचित फटका खेचायचा होता हेच डगआउट मध्ये देखील सांगण्यात येते. परंतु इथे निर्धाव चेंडू आला. निर्धावानं धावसंख्या 11 आकड्यावरती. खुला टाकलाय फटका. प्रतिम क्रॅकिंग कव्हर डाव. एक्स्ट्रा कव्हरला आउटफील्ड खराब आहे. स्लो होती आउटफील्ड आणि अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग केली आहे. धावा मिळतात त्या बॉलवरती पूर्णपणे. तीन धावा मिळत आहेत. 3च्या मदतीने धावसंख्या 14 आकड्यावरती. बॉल संपले त्या षटकातील 5. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचे षटक तुम्ही पाहताय. धावफलक जाऊन पोहोचले 14 अंकावरती. प्रथम टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय. बरोबर 14 धावा आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर.
टॉप पेज न मिळत आहेत लॉंग स्टॉप मध्ये या 4 धावा 4च्या मदतीने धावसंख्या ती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रवीणचा बॉल पुन्हा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे शरीराचा बॉल वेध घेतोय. शॉर्ट थर्डबॅनला चांगली फिल्डिंग फ्लॅश स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाकडून तोपर्यंत निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावफलक थांबलाय ते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण बॉलिंग मार्क वरती पहिल्याच बॉल मध्ये चौकार आला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. तिसरा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न आहे. कदाचित डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका केला होता. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. वन्स अगेन डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलला धावसंख्या थांबले पुन्हा एकदा 20 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती कमबॅक करतोय. पहिलाच बॉल टॉप एजनं 4 धावा मिळाल्या. त्यानंतर 2 लगातारची निर्धाव बॉल येतात. सेटअप केला जातोय फलंदाजला देखील. 2 निर्धाव बॉल प्रेशर मध्ये बॅटर परंतु षटकार ठोकला आलेल्या बॅटर साहिलनं. तोच ऑन स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लावल्या बिल लेग स्टिक कदाचित मिस करते पंचांचं सांगणं. लीडिंग एज देखील होती पंचांचं सांगणं आहे. बॉल नंबर 4 मध्ये सिंगल आली आहे. 2 निर्धाव बॉल त्यानंतर एक सिंगल म्हणजे मोठ्या फटक्यांपासून आता थांबवण्याचं काम केलं. हे क्रिकेट आहे. ज्यावेळी एखादा फलंदाज मोठ्या फटक्यांकडे पाहत असतो त्यावेळी आलेल्या निर्धाव बॉल थोडे उपयुक्त ठरतात ॲज अ बॉलिंग मार्कवरती. तेच कार्य करतोय प्रवीण. परंतु फुल टॉस बॉल स्वीपचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. अतुलनीय षटकार येतोय बॅटर रोहनच्या बॅटमधून. लेट रिॲक्ट झाला आणि त्याच कारणास्तव व्यवस्थित बॅटवरती बॉल येऊ शकलेला नाहीये. मिड विकेट मध्ये 2चा प्रयत्न आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. ओव्हर कंप्लीटेडचा इशारा देखील पंचांचा येतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 29 आकड्यावर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. दोनही 12वी खेळाडूंना विनंती आपण पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. कोणताही खेळाडू घेऊन जाऊ शकतो पाणी. सुरुवात झाली आहे बॉलिंग मार्क वरती. मयुरेश बॉलिंग मार्क वरती आलाय. खोलात टाकले बॉल मिसिट. झेलची दाट शक्यता. विकेट कीपर डाऊन द बॉल. पकडली जाते कॅच. साहिल हॅज टू डिपार्ट.
पहिल्याच बॉलमध्ये सफलता अर्जित केली आहे मयुरेशनं. बॉल नंबर 2. क्रॉसचा बॅट मारण्याचा प्रयत्न आहे, चुकी केली आहे विकेट किपरनं. मिस फिल्डिंगच्या साह्यानं धावा मिळत आहेत. वाईट +4, 5चा पंजा मिळतोय बोनसच्या स्वरूपात. धावसंख्या 5 न पुढे जाते, फ्लाय होते धावफलक, जाऊन पोहोचले ते टोटल 34 या आकड्यावर. एक्स्ट्राचा धावा भरपूर खर्च केल्यात खरं तर आई भवानी अर्बन संघानं, आणि त्याच कारणाचा धावफलक एक मजबूत स्थितीमध्ये तो जाणता राजा पिंपलोली संघ. टोटल धावसंख्या आहे ती 34 या आकड्यावर. स्कूप करण्याचा प्रयत्न आहे, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, विशिष्टरित्या फटका केला होता स्कूपचा फटका. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्याच बॉलमध्ये सफलता अर्जित केली मयुरेशनं. असं वाटलं की थोडं कमबॅकिंग स्पेल ठरेल खरं तर अर्बन संघासाठी, परंतु मागील बॉलमध्ये वाईट +4 टोटल 5 एक्स्ट्राच्या स्वरूपात. इथे बॅटची कडा, विकेट किपरनं कोणती चुकी केलेली नाहीये. आणखी एक धक्का, दुसरी वैयक्तिक सफलता अर्जित करतोय मयुरेश या षटकामध्ये. वेगवान बॉल, वाईड यार्कर पुन्हा चुकी केली आहे, मिस फिल्डिंग होतीये सातत्यानं. आई भवानी अर्बन संघ करतोय चुका, चुकांना क्रिकेटमध्ये नाहीये माफी. पुन्हा मिळतात बाईकच्या स्वरूपात या 4 धावा. वेगवान बॉल होता, तेच तर्रार बॉल फेकलाय खरं तर गोलंदाजी मार्कवरती, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ, विकेट किपरची साथ मिळत नाही, आणि त्याच कारणास्तव 22च्या 4 धावा. क्रिकेट 2 बाजूंनी खेळला जातो खरं तर, आणि त्याचमध्ये बॅट आणि बॉलचं क्रिकेटचा खेळ जरूर आहे. त्यानंतर फिल्डिंगचं महत्त्व क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, आणि फिल्डिंगचा दर्जा हा थोडासा डगमगला खरं तर आई भवानी अर्बन संघाचा आहे मॅचमध्ये, आणि त्याच कारणास्तव धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर खर्च झाल्यात. मागील बॉलमध्ये 5 एक्स्ट्राच्या स्वरूपात, या बॉलमध्ये 22च्या 4 टोटल 9 धावा या षटकात खर्च झाल्यात. नो बॉल कॉल विथ अंपायर. अंपायरचा डिसिजन आलाय फ्रंट फुटचा नो बॉल. बॉल रिलीज करत असताना इथे मात्र चुकी केली आहे, फ्रंट फुटचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉलनं धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक एक्स्ट्राचे धाव खर्च होते, धावसंख्या जाऊन पोहोचली. अमोल लुबे माहिती सांगतायत 39-39. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल, फ्रीटचा बॉल फेकावा लागेल गोलंदाजी मार्कवरती. वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती व्हेरिएशन करत असताना चुका भरपूर झाल्यात खरं तर फिल्डिंग मार्कवरती. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सातत्यानं बॉलिंग मार्कवरती मयुरेशला आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर राहील ती पुन्हा एकदा 39 ऑन बोर्ड. तिसरा षटकाचा खेळ तुम्ही पाहताय, बॉल संपलेत अद्याप तरी 5 आणि ऑन साइडला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न सफल ठरतील. बॉल निघून चाललाय, हा अप्रतिम फटका येतोय षटकार. 3 चौथं षटक येईल प्रगतीपथावरती स्लॉकचा, आणि अंतिम षटक तोपर्यंत देऊया संधी डीजे नितीन धुलेला.
वरती पहिल्याच सामन्यामध्ये 46 धावा सहजरित्या चेस झाल्या. प्रथम टॉस जिंकला या मॅच मध्ये, बॅटिंग स्वीकारली आणि बॅटिंग मध्ये टोटल 45 धावा आहेत 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये जयेश आलाय बॉलिंग मार्क वरती. या षटकामध्ये बॉलिंग करणारा संघ एकच विचार करत असेल की किमान अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे खरं तर जयेशनं, परंतु बॅटिंग करणारा संघ जाणता राजा पिंपळूर संघ देखील विचार करतो की या षटकात किमान 15 ते 20 धावा आल्या ना तर एक मजबूत धावफलक उभारू शकतो तो जाणता राजा पिंपळूर संघ. रोहन आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत तो आलाय. इथे फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑन मध्ये अक्षय करणार नाहीये चुकी, पकडले इथे झेल, संपतोय बॅटर रोहनचा खेळ. जयेशची फुल टॉस बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे डीप मिड विकेट मध्ये आणखी एक कॅच पकडली जाते. लगातारचा दुसरा धक्का स्लॉकच्या षटकात टीम जाणता राजा पिंपलोली संघाला. जयेश ऑन, 2 लगातारचे विकेट, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बॉलिंग मार्क वरती जयेश. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये करण, फ्री विकेट हॅट्रिकचा बॉल, धीम्या गतीचा व्हेरिएशन केलंय खरं तर रनआउटच्या स्वरूपात. बॅटर आउट झालाय. तिसरा धक्का लगातारचा लागतो या षटकात. एकही धाव नाहीये. 2 लगातारची सफलता अर्जित केल्या अक्षय जयेशनं आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. धावसंख्या स्थिरावले पुन्हा एकदा ती 45 या अंकावर. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे 17तील. स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद झाला आणि त्याच कारणास्तव कुणाल ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत अद्याप तरी. अंतिम षटकामध्ये स्लॉकच्या षटकात नेहमी फलंदाजांचा बोलबाला तुम्ही पाहिलाय आणि या षटकात जयेश फार चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा मिस्टामिक स्ट्रोक, वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक 1-2 टप्पा अखेर बॉलला उचलतोय. आउटफील्ड खराब आहे थोडी आणि तिथे सावरलंय स्वतःला क्षेत्ररक्षकानं लॉंग ऑफ मध्ये. फार चांगली गोलंदाजी आहे जयेशची, कारण अंतिम षटकात आलेली प्रत्येक धाव फार महत्वाची असे उतारदाच्या केलात. या पूर्वार्धाच्या केलात कमबॅक किंग स्पेल टाकण्याचं सामर्थ्य, एक चांगला कमबॅक केला. वेल कमबॅक बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या माध्यमातून. जयेशचा बॉल पुन्हा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे. बॉलवरती नजर नाहीये. मोठ्या फ्लोनं बॅटचा वेग होता आणि त्यानंतर स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल पुन्हा रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. 4 बॉल मध्ये अद्याप तरी 2च धावा आल्या त्या षटकात. 5 बॉलचा खेळ संपलाय. चरण गेलाय नवीन फलंदाज. आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाव आले फक्त या षटकात केवळ 2. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, अंतिम बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळातील. अंतिम बॉल पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अप्रतिम षटक हाताळलंय. अंतिम षटकात जिथे घातक बॅटिंग चालू असते तिथे मात्र संत गतीनं धावफलक थांबवण्याचं काम केलंय जयेशनं. अंतिम षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त 2 आणि त्यामध्ये सफलता मिळवल्या 3 आणि तिथेच मात्र पुन्हा डगमगला या मॅच मध्ये जाणता राजा पिंपळी. धावा आहेत टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 आणि आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये 12.00च्या इकॉनॉमीनं
48 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आई भवानी अरवंत संघाला. दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात 48चं टार्गेट या ऐकूया सुंदर सुमधुर संगीत डीजे मास्टर नितीन धुले यांच्या माध्यमातून. येणारे 24 बॉल 48 धावसंख्येचा टार्गेट. एक विशिष्ट नियम आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर जर सापडत नसेल तर नवीन बॉलची पूर्तता कोणत्याही क्षणी मैदानात केली जाईल. ते कोणतेही षटक असू द्यात कोणतेही सिच्युएशन असू द्यात आपण नवीन बॉलचीच उपलब्धता तिथे करू. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. 48चं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या टोटल 14 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात 13 आल्या. तिसऱ्या षटकात 16 आलं. सुसाट गतीने धावत होता जाणता राजा पिंपळोली संघ, परंतु मध्येच ब्रेक लावण्याचं काम केलं जयेशनं. फक्त धावा खर्च केल्या 2 आणि त्याच कारणास्तव आता 48चा एक सन्मानजनक धावफलक उभारलंय ते जाणता राजा पिंपळोलीनं. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. बॉलिंग मार्कवर केतन बॉलिंग मार्कवरती. एका षटकात पहिल्या सत्रामध्ये 14 धावा होता. या षटकामध्ये सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा रीतीने करेल आई भवानी अरवंत संघ. 48चं टार्गेट. लक्ष छोटं नाहीये, लक्ष मोठंही नाहीये आणि असं असताना या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी धाडस ठेवील का मनामध्ये टीम आई भवानी अरवंत. लेट्स चेस इज ऑन. बॉलिंग मार्कवरती केतन ऑन स्ट्राईक. रोशन पहिलाच बॉल पॅडवरती आदळलाय वेगवान पद्धतीनं. मिसाईल यार्कर पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. बॅटर रोशन बॅक टू द डग आउट. वेगवान बॉल होता पॅडवरती आदळलाय. शॉट सिलेक्शन मध्ये चुकी केली रोशन आणि पहिल्याच बॉल मध्ये या चेस्ट डाऊन मध्ये मोठा धक्का लागतोय तो आई भवानी अरवंत संघाला. जयेश जातोय. जयेश तारणहार बनलाय. मागील सत्रामध्ये
फक्त 2च धावा दिल्या बॉलिंग मार्कवरती. आता बॅटिंग मार्कवरती जयेशला एका चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे ती आई भवानी अर्बन संघासाठी. निराश पावलानं परतीच्या प्रवासामध्ये पोहोचलाय रोशन. महत्वाचा खेळाडू होता रोशन, इन्फॉर्म बॅटर आणि त्यालाच बाद करण्यात यश आलंय. 23 तर्रार यार्कर होता खरं तर केतनचा. थेट यष्ट्यांवरती बॉल जात होता पायचीतच्या स्वरूपात. हा पहिला धक्का लागलाय आई भवानी अर्बन संघाला. न्यू बॅटर इन मॅन फ्रॉम अर्बन टीम. अर्बन संघाकडून जयेश बॅटिंग मार्कवरती. सेकंड बॉल पॉवर प्ले नंबर 1 मधील घेऊन आलाय बॉलिंग मार्कवरती केतन. ऑन स्ट्राईक. जयेश स्टॉपेज लागली आहे. लॉंग स्टॉप मध्ये बॉल धावतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. वेगवान पद्धतीनं बॉल निघालाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत लॉंग स्टॉप मध्ये येतोय. धावेचा श्री गणेश करणारा आई भवानी अर्बन संघासाठी हा चौकार. फुलटॉस बॉल मिळाला होता. टायमिंग कमी मिळालं आणि त्याच कारणास्तव शॉर्ट फाईन लेगला पकडले जेल. बॅटर जयेशचा इथे संपतोय खेळ. चांगली बॅटिंग करत होता जयेश आणि त्यानंतर ही केलेली चुकी. सरळ बॅटने धावा येत होत्या. या फटक्याची आवश्यकता होती का याचा विचार डगआउट मध्ये निश्चित करेल जयेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. विनॅट नंबर 4 प्रवीण बॉलिंग मार्क वरती आहे. परतलाय जयेश डगआउट मध्ये. 2 चौकार आले होते जयेशच्या बॅट मधून. एका बॅटरला या चेस डाऊन मध्ये अंतिम क्षणापर्यंत लढणं फार महत्वाचं आहे आणि जयेश इन कंट्रोल मध्ये दिसत होता या मॅच मध्ये आणि त्यानं केलेली चुकी या मॅच मध्ये. चुकी करतोय जयेश आणि पुन्हा न्यू बॅटर प्रवीण. कुटाप्याचा बॉल सेन्सिबली पुश केलाय. पॉइंट मधून काढलाय बॉल. डीप पॉइंट मध्ये पोहोचलाय. अप्रतिम फिल्डिंग. वेल स्टॉप वेल स्टॉप. अप्रतिम एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. डायव्हिंग एफर्ट दिलेत. शेवटपर्यंत प्रयत्न केले. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. क्रिकेट खेळ बॅट आणि बॉलचा जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. अप्रतिम फिल्डिंग केली. अंतिम क्षणी बॉल अडवलाय. वेल स्टॉप. धावा मिळाल्या या बॉलवरती 2. किमान 2 धावा वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. सर्व काही सुरळीत या मॅच मध्ये. 2 फलंदाज बाद झालेत आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. मधल्या फलीचे फलंदाज त्यांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आता आई भवानी अर्बन संघासाठी देखील. केतन हे पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. लोअर फुटटॉस बॉल आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर फेसला पकडला जातोय. बॉल सहजरित्या फेकला जातोय. तोपर्यंत धाव मिळते ती 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पंच सांगतायत आफ्टर 1 ओव्हर कम्प्लीट्स दिस मॅच स्कोर कार्ड वरती धावा आहेत टोटल 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस टीम आई भवानी अर्बन.
सेकंड ओव्हर ऑफ दिस मॅच. कुणाल बॉलिंग मार्क वरती मोठा फटका आणि बॉल निघून चाललाय. काऊ कॉर्नरला फेस करत बॉल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार अक्षयच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये संपूर्णपणे नॉन स्ट्राईक एंड वरून या विकेटचं हाल खर तर ओळखत पहिलाच बॉल फेस करत असताना प्रवीणच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अक्षय नॉन स्ट्राईक एंड वरती अजूनही खर तर 17 धावा धाव फलकावर. आणखी एक वॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा पार चूम अंतर येतोय हा षटकार. दोन बॅक टू बॅक सिक्सर आलेत. धाव संख्येला नवसंजीवनी मिळाली. धाव फलक जाऊन पोहोचले टोटल 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकात 11, या षटकात 2 बॉल मध्ये 2 षटकार, सिक्सर हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली सिक्सर हॅट्रिक पाहायला मिळेल का? 2 षटकार आलेत. तिसरा येईल का यावरती लक्ष आहे. एका बॅटरला अंतिम क्षणापर्यंत खेळणं या मॅच मध्ये महत्वाचं आहे. आर1 संघाच्या डगआउट मध्ये देखील माहिती आहे. वॉच द बॉल. अप्रतिम बॅटिंग. तिसरा आलाय डीप मिड विकेट मध्ये. यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये लगातारचा तिसरा षटकार ठोकणारा बॅटर प्रवीणच्या बॅटमधून येतोय हा सौंदर्यात्मक षटकार. हवा सोडल्या मॅचची. खरं तर या 3 षटकारानं ओव्हर नंबर 2 मध्ये 5 रन करण्यात आलं. बॉलिंग मार्क वरती कुणालचं आणि कुणाल वरती प्रतिकारात्मक हल्ले चढवले जात आहेत. घातक हल्ले चढवले जातात. त्या मॅच मध्ये संपूर्णपणे चिन्ह बदलण्याचं काम हे 3 षटकार करतायत. आदरणीय पांडुरंगजी मोडक यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. राम मोडक आणि वासुदेव मोडक यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल 700 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला. अक्षयच्या 3 षटकारांसाठी, प्रवीणच्या 3 षटकारांसाठी. अकुटप्याचा बॉल अनअक्सेप्टेबल बाउन्स घेत पंच सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग अंपायर सांगतायत 1 बाउन्सचा इशारा. सतत ताकीद दिले. या अगोदर पहिला बाउन्सचा उपयोग आणि त्यानंतर सेकंड बाउन्स उपयोग करू शकत नाही त्या षटकामध्ये. आणि ती सक्त ताकीद तीनही मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खेळाडूच्या गुणांवरती वाव करण्याचं काम. वेगवान बॉल आहे. बॅटचा फ्लो वेगाने ओपन झाला होता प्रवीणच्या. इथे निर्धाव बॉल आला. 3 षटकारानंतर एक कमबॅक केलाय खरं तर गोलंदाज मार्क वरती. कुणाल वरती हल्ले चढवले. धावसंख्या ती टोटल 30 या आकड्यावरती. 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. काय फटके आले तीनही बॅटर प्रवीणच्या बॅटमधून. अक्षय अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती एकही बॉल त्यानं केलेला नाहीये. परंतु प्रवीणनं या मॅच मध्ये विस्फोटक बॅटिंग केले. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू होते. 2 बॉल मध्ये कमबॅक. 3 बॉल गोलंदाजाच्या विरोधात गेले. 3 बॉल आता फलंदाजाच्या विरोधात येतील का? 2 बॉल तर निर्धाव आलेत. फार चांगली गोलंदाजी आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट. गोलीच्या वेगानं बॉल काऊ कॉर्नर फेसला कन्वर्ट होतोय. धावा मिळतात त्या 1-1च्या मदतीने. धावसंख्या आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीट स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि टोटल 17 धावसंख्येची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी आई भवानी आर1 संघाला. तिसरे षटक लगेच मार्गस्थ करा टीम आई भवानी आर1 संघ.
आता लक्ष आहे, कारण क्रिकेट हा खेळ क्षणार्धात बदलतो. जसा सरडा देखील रंग बदलत नाही तसा क्रिकेटचा खेळ हा क्षणार्धात रंग बदलत असतो. आणि असं असताना इथे मात्र या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या विश्वासावरती, स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवत हा सामना जिंकेल का? खरं तर पराभव पहिल्यांदा रनात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. आणि मनातून पराभूत झालेली माणसं रनात कधीच जिंकत नाहीत आणि मनात जिंकलेली माणसं रनात कधीच हारत नाहीत. या 11 बॉलमध्ये 17ची आवश्यकता असताना 17 धावा सहजरित्या चेस करण्याचा विश्वास ठेवेल का मनगटावरती आई भवानी अर्बन संघ, की या 17 धावा डिपेंड करण्याचं सामर्थ्य प्रणित बॉलिंग मार्कवरती या षटकात करेल, यावरती आता लक्ष आहे. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलं आहे मॅचनं. सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत व्यक्त करतो. पांडुरंग स्ट्राईक, फुल टॉस बॉल, लेट ट्रॅक स्ट्रोक, वॉट शॉट, अप्रतिम फटका आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. हलवार पद्धतीनं कुरवाळलाय बॉलला, पाठवलाय डीप थर्ड मॅन मध्ये. हा येतोय पांडुरंग यांच्या बॅट मधून अनुभवाचा चौकार. टर्निंग पॉइंट होता मॅचचा. 11 बॉल 17, फुल टॉस बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण माहितीये इथे 4 धावा देखील येऊ शकतात. बॅटचा फ्लो अगदी हलवार पद्धतीने ओपन केला आणि बॅटच्या इनर फेसला लागत बॉल कन्वर्ट होतोय डीप थर्ड मॅन मध्ये. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 35 ऑन बोर्ड. 48चं लक्ष, 13ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते टोटल 10 बॉल 13चं इक्वेशन. कोलाट टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, नो कनेक्शन. बॅट अँड बॉल, निर्धाव चेंडू हवे त्या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी जनता राजा पिंपलोली संघाला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. पहिल्या 3 षटकात बेधडक बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग. जयेशचं षटक फार अप्रतिम ठरलंय ते अर्बन संघासाठी. अंतिम षटकात 2च धावा आल्या आणि त्याच कॉन्फिडन्सनं आता बॅटिंग चालू आहे. फुल टॉस बॉल पांडुरंग साठी आमंत्रण होतं मोठ्या फटक्याचं, कबूल केलंय. बॉल सीमा पार धाडलाय, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा दर्जेदार षटकार. फलंदाज ऑन स्ट्राईक दिसतोय. प्रत्येक बॉल नॉन स्ट्राईक वरून पाहिलंय अक्षयनं. आणि त्यानंतर प्रणितच्या विरोधात देखील आकस्मित हल्ले. 7ची आवश्यकता आहे. लिव्ह केलाय बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंच सांगतायत 2 जमिनीचा मंतर आत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 43, 43 ऑन बोर्ड. 5 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक 7. अंतिम षटकात धावा कमी आल्या पूर्वार्धाच्या खेळात, त्याच उत्तरार्धाच्या खेळात थोड्या घातक ठरतायत पिंपलोली संघाला. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये रोहन बॉलला पकडतोय, फील्ड करतोय, रन मिळते ती फक्त 1 ओव्हर कंप्लीटेड. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या टोटल 44. 4ची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉल मध्ये. ची आवश्यकता बॉलिंग मार्क वरती. भूषण. अक्षय ऑन स्ट्राईक आहे. वेगवान बॉल, खांद्याचा वापर केलाय. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त उंचीवरून बॉल जात होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी वाईट घोषित केलंय.
45 धावा आहेत धावफलकावरती. 3ची आवश्यकता आहे अजूनही 6 बॉलमध्ये. तीनची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. लांबलचक रनअप आहे गोलंदाजाचा. 3ची आवश्यकता. पुन्हा दिशा खराब आहे. पंच आमच्या दिशेने वळतायत. लाईन खराब फेकतोय गोलंदाज. दंडित केले पंचांनी पुन्हा एकदा. 2ची आता आवश्यकता आहे. 46 धावा धावफलकावर. चला बीड संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. चला उपस्थित आहे. 6 बॉल 2. कुटाप्पाचा बॉल हॅमर केला. पुलचा फटका सक्सेसफुल ठरलाय. पुल विजयाचा षटकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. सामना जिंकलाय सहजरित्या टीम मधून. महत्वपूर्ण धावा आल्या. तो बॅटर प्रवीण ठरला या मॅचचा हिरो. बॅटर प्रवीण ठरला या मॅचचा हिरो. विजयाचा शिल्पकार. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. फर्स्ट मॅच विनर टीम जय बजरंग बली बीड आणि सेकंड मॅच विनर टीम आई भवानी अरवंत संघ. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू जॉइन द टॉस बॉक्स. आपण टॉस करूयात आणि सेकंड राऊंड मधील पहिला सामना इन ऍक्शन मध्ये येईल. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय प्रवीण आणि टॉस देखील केला जाईल. तोपर्यंत या ऐकूयात सुमधुर संगीत. समीरजी मोडक, त्यानंतर पांडुरंगजी मोडक आणि त्यानंतर राम मोडक, वासुदेव मोडक आणि त्यानंतर समीरजी मोडक या तीनही मान्यवरांकडून 700 रुपयांचा कॅश प्राइज. प्रवीण साठी 3 लाखाचे षटकार. जबरदस्त बॅटिंग. तिथून मॅच खऱ्या अर्थाने टर्न झाली. टर्निंग पॉइंट ठरला त्या मॅचचा आणि तिथे सामना गमावला जाणता राजा पिंपलोली संघानं. 48 सहज चेस झाल्या. पहिल्या मॅच मध्ये देखील मी उल्लेख केला. धावा सहजरित्या चेस होत आहेत मैदानात आणि तसा विचार करत असताना टीम जाणता राजा पिंपलोलीनं टॉस जिंकलाय मॅच मध्ये आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता. तो अंगलाट आला कदाचित निर्णय. सेकंड मॅच गमावली खरं तर जाणता राजा पिंपलोली. सामना जिंकला आई भवानी अरवंत संघानं. आता मॅच नंबर 1 सेकंड राऊंड मध्ये आपल्या समोर आहे. विनर वर्सेस विनर. दोनही संघाने एका संघाला पराभवाची धूल चारले. आता दोनही संघ एकमेकांच्या विरोधात. एकीकडे जय बजरंग बली बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ करेल तो आई भवानी अरवंत. टॉस केला जाईल दोन संघादरम्यान.